तर मित्रांनो, मला चालता चालता काय दिसले दावतं तुम्हाला. फायनली गॅसची टाकी घरी भरून आणलेली. गॅसची टाकी पहिली ना घरी यायची, म्हणजे ती गाड्या यायच्या. आता त्या गाड्या पण यायच्या बंद झाल्यात. सगळी लोक ते एजन्सी वाले पैशाचे येतात, तुम्ही तर बघितलेली. आणि जशी लोकांच्या टाक्या संपत्यान का नाही, सगळी लोक आहे ना टाक्या घेऊन यायची. एखाद्याच्या 2 असत्या 3 असत्या. पण आहे ना नोंद सुद्धा आता घरून होत नाही. तिथं गेल्यावर नोंद करायला लागते. तिथं आहे ना नोंदला पण एवढी गर्दी होती का नाही, पण मी तिथला शूट घेऊ शकलो नाही. कारण का मला आज वाटलं होतं माझा आज ब्लॉग बनतोय का नाही. कारण का प्रत्येक व्हिडिओ क्लिप एक महत्वाची असते. कारण का व्हिडिओ घेतला ना ऑप्शन यायचा, व्हिडिओ टू फेल ऑप्शन यायचा. कालचा ब्लॉग तर एंड पण नाही केला, कारण का ब्लॉग एंड केला होता पण त्याला पण असाच ऑप्शन आला, त्याच्यामुळे एंडच नाही केला. आणि आता काय झालंय माहिती का, गॅसला आहे ना ही पण आलेली. आता लगेचच्या लगेच गॅस संपल्यावर भरून नाही भेटणार. 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी असं काहीतरी नियम चालू झालेले. आमचा गॅस तर सकाळी 7 वाजता संपला होता, पण आम्ही सगळा स्वयंपाक चुलीवरती केला, त्याच्यामुळे आम्हाला काही एवढं वाटलं नाही. तर मित्रांनो, बारकेची आजी सुद्धा सरपण आणायला गेली होती. पहिली लोक आहे ना इथून सरपण आणायला 7 वाजता घरातून बाहेर पडायचे. ते आमचं सरपण जाऊ का, आम्ही ना पहिले चुलीवरती स्वयंपाक करायचो ना, जवळजवळ 1 टेलर सरपण आम्ही ना आणून ठेवलेले. पण आहे ना आता गॅसमुळे आम्ही ती वापरत नाही, पण आता ती वापरायला लागणार आहे, कारण की गॅस आता लवकर नाही भेटणार. त्यामुळे ही जे दिसतंय ना इथं सगळं 1 टेलर सर. मित्रांनो, आता टाइम झालाय 5:30 वाजले. मी नाही निघाले वावरात सरपण गोळा करायला. आई पुढे इथं सगळी लाकडं आणून ठेवले, पण तिकडे एक वांडका राहिले, मोठे लाकूड राहिले. आई चालली काय नाही, इथं एवढं सरपण आहे. आई तिकडं गायला गेली काय? आई इथं असले खाली पडलेले काढा कुठं घेते. त्या ढिगात पण एवढं सरपण होतं ना, ते सरपण असंच राहून जाणार. त्या ढिगात तिथं गाय कशी बघते, चोरी करताय काय? हा, येऊ काय अंगाव? आईकडेच बघते. आई धाव तोडून येईन. आली आली आली, लाकडा सकट पाडीन तुला आई. पावसाळ्यात आहे ना ह्या वावरात अख्खं पाणी येतं, त्याच्यामुळे ना ही एरंडाची झाडे लावलेली ना सगळी कुजून जातात. पावसाळ्यात आहे ना ह्या वावरात सुद्धा जास्त प्रमाणात पाऊस झाला ना आपल्या वावरात सुद्धा पाणी येतं. धरलंय कशाला? त्या झाडात जीव तरी आहे का? त्या झाडाला धरलंय तू फांदी. ते बुटले मोठा झालाय, सावकाश डोळ्याला लाग. हा, बाहुबली. हो हो, बाहुबली. अरे आई पडली होती आता. खायला वांग्यांना फुलं आले. कुठे ह्याला कुठं फुलं आले? नाही, हा किती फुलं आले किती. ह्याला आता पाणी पाहिजे. ह्या झाडाला पण फुलं आलेत वांग्याला. आपल्या गार्डन मधल्या झाडाला पण वांग लागले, बघितले का? आईनी बांधते आता. आईनी सरपण बांधायला बघ काय दुरी घेतली. वा, तू एक कावळा घेऊ, मी एक कावळा घेईन. काय जुगाड लावले? नाही बसणार त्याच्यात. ही वालं तू घे, ही वालं मी घेतो. फुलं की आई, त्यातलं फक्त 1 लाकूड पडलं खाली. मित्रांनो, मी नाही निघाले आता, सरपण घेऊन गेली. हे जी सगळं सरपण आहे का, तिला हलकं सरपण आहे. जी सगळं सरपण आहे ना एरंड्याचं सरपण आहे. चुलीला आपलं जळण म्हणून थोडं लवकर पेटण्यासाठी, नाहीतर एवढंच उचलायचं एका हातात सोपं नाही. तर मित्रांनो, मला चालता चालता काय दिसले दावतं तुम्हाला. लायटर आहे, चांगला लायटर आहे. चूल पेटवायला घ्यायचा का? आई म्हणले घे चूल पेटवायला. तर मित्रांनो, मला लायटर सापडलाय, पण काही कामाचं नाही. त्याच्यात ते रॉक केलंच नाही. ते म्हणजे काय लिक्विड असतं ना, ते लिक्विडच नाही. म्हणजे ठेवणाऱ्याने पण विचार करून ठेवला होता, पण थोडंफार त्याच्यातून जाळ निघतोय.
संध्याकाळी चूल पेटली तर पेटल, नाहीतर आपली माचीसची काडी जिंदाबाद. तर आमच्या इकडे आहे ना प्रत्येकाच्या घरी सरपण असतं, म्हणजे आमच्या इकडे सरपण लागतं. कारण काय नाही इथं आधी मध्ये ना जत्रा बित्रा असल्या ना जत्रेला सरपण लागतं. मित्रांनो हे बघा शर्टाची काय अवस्था झाली, सगळे एरंडाच लागले. काय आलंय तुझं टाक म्हणजे जनगणना करताय का तुम्ही? पण माझं वय नाही ना बसत. टाक टाक बारके पोरापासून सगळ्यांची टाकायला लागली. असं आहे का? टाक. आदेश बाळू बोराटे म्हणजे प्रत्येकाच्या फॅमिलीचं घ्यायचंय का? आणि कोणी अटेंड करते? मग रियान तुम्ही? हा हा. आकांक्षाचा अक्षर बघा 1 नंबर बार. रिया तू अटेंड कराय पाहिजे, तुला सांगितले म्हणलं. शिवचे वय किती आहे? 50. आणि जन्म तारीख 100. रियांशनी काठी आणली शपथ. रियांशनी आणली आकांक्षाच्या पोटात दुखायला. आणि मी पण रोजची सवय आहे, जेवत नाही मी, सकाळी जेवतो संध्याकाळी. थोडं थोडं पोटात दुखायला लागले. हाय म्हणते वॉशरूम वरून मस्त पैकी फोडणीचा भात कर. आईने कांद्याची पात केली, मला नाही आवडत काय. मस्त पैकी कढी आहे. हा आजच्याला कढी केली, पण मी सकाळी धरून जेवलं नाही, मला माहित नाही ना. मग कढी भात कर पांढरा फोडणीचा. मग कढी मी काय बरं खाऊ? भाकरी बरं नाही चांगली लागत मला, चपाती बरं आवडते. चपाती हाय का? कढी भात आणि आणलेली शेव, खट्टा मिठ्ठा शेव. लय मच्छर चावतात बाहेर. आणि आपण जेवायला पण बाहेर बसलो होता तुम्ही. तर मित्रांनो जेवायला बसलोय, मला थोडा उशीर झाला होता, मी थोडं बाहेर गेलो होतो. आई पप्पाचं जेवण आजच्याला जेवायला केले मसाले भात आणि कढी आणि चपाती. सकाळ धरून कढी माझ्यासाठी मी थांबून ठेवलेली. सकाळ धरून कढी अजिबात खाल्लीच नव्हती. सकाळी फक्त चपाती खाल्ली होती. ते डायरेक्ट संध्याकाळी आता जेवायला बसलो. मला जेवता जेवता ताटावरून घरात जायला लागणार, ते मच्छर मारणारे औषध आले. चला पटकेन. चपाती तर खाऊन झाली होती, फक्त भात राहिला होता. मला वाटलं पण नव्हतं एवढं जेवते ताटावरून उठायला मच्छर पडते. ह्यात मी मॉर्टिंग लावली का? ह्याच्यात मी मॉर्टिंग लावली मित्रांनो, डायरेक्ट हॉल मध्ये जाऊ. मला वाटलं नव्हते माझी एवढी आबळ होईल. तर मित्रांनो मी थोडं जेवायचं सोडून ना ती दुधाची मशीन धावण्यासाठी ना थोडा वेळ हात धुतलेले. तुम्हाला दुधाची मशीन धावतो. तुझा घरात जातो. पोपट झाला आपला. येईल थांबतो. रोड वरूनच मशीन गेली, रोडलाच दूर झालाय सगळा. तर मित्रांनो पोपट झालाय, रोडनीच मशीन गेली. मशीन लावायला आलो होतो, रोडनीच मशीन गेली. आपल्या आईला सोडून दिलं. नाही ती येणार परत सांगते. नाही रे, आता वरल्या वस्तू गेली. वरल्या वस्तू परत आपल्यावर अन्याय झालाय. आपल्यावर अन्याय करून त्यांना आपल्यावर अन्याय नाही. हमारी मांगे बुरी करो. आपल्या आळी दूरच नाही आलं. नाही तिकडून त्याकडे वाकडला. तिकडून तशीच मशीन गेली. यार इथं जेवत्या ताटावरून उठून गेलो. घरात गेलो, घरातून परत हॉल मध्ये गेलो, हॉल मधून परत बाहेर आलो. मित्रांनो आजचा ब्लॉग इथं संपला. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. गुड नाईट. मी नाही करतोय आता बटाट्याचं किस. सगळं झालंय आता फक्त बटाट्याचं किस राहिलं. आता एवढंच बटाटा राहिलं, एवढंच बटाटा. शेवट आहे का नाही? भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. गुड नाईट. हे बघ बटाटा किस्ता. मी तुला म्हणत होते मी खिसते म्हणून, माहिती का? हा बघ नेमकं हाडकावाची झाले. आम्ही खिसते. मला हाताला लागल्यामुळे आईने बटाटा खिसाय घेतला. तू पण सावकाश खिसाय. हात गुळगुळीत झाला ना टाकतो. खलबत्त्याने कार्यक्रम केला. बस झाली एवढी. चला एवढीच घेऊन जाऊ. काचेचं तुकडच वाटतात. हा टाकू बस. एवढं सारं चिप्स किसलेत. आता त्याच्यावरती तुरकी टाकली. थोडा हात धुवू.
परत झाकण ठेव. सकाळपर्यंत सगळं चिप्स एकदम पांढरं शिपत. गुड नाईट. गुड नाईट. इसको संभालो ऐसा ऐसा. पडतंय हे खाली असं. दोरी बांधायची का? मी आता करतो एडिटिंग. उद्यापासून डेली 8 वाजता ब्लॉग येणार. टीव्ही बंद करून टाकतो. डेली म्हणजे डेली 8 वाजता ब्लॉग येणार. कारण काय ना 2-3 दिवस झालं माझं कवा पण ब्लॉग येतात. तर इथून पुढे फक्त 8 वाजता. आता किती वाजले? 11 वाजलेत. तर भाऊ पण येईल. आता मी किती एडिटिंगला टाइम लागेल सांगता येत नाही. कारण का या मोबाईलवरती एडिटिंगला त्रास होतो. माझं मलाच माहिती.